चांगलं तुमचं फ्युचर आहे आणि आपल्या गावाला पुढे घेऊन जायचं आहे, आपल्या घराला पुढे घेऊन जायचं आहे. आणि राहिली गोष्ट आपल्या वाचनालयाची, वाचनालयात आपण काम करत असताना वाचनाला सर्व मिळून फंड आपल्याला किती त्याच्यात ती पुस्तकं माजी आमदार कैलासवासी नरसिंहराव पाटील साहेबांनी फंड बांधलेली ती खाली बिल्डिंग झाली. आमचा एक मानस आहे की छोटं काय आहे ना, आपला एक अभ्यासिका करायचा आणि तो होईल. पेंटे सर आमची डायरेक्ट बॉडी सगळी त्या विचारत आहेत आपण मिळतो काय करू, पण तो पण करू. परंतु आज इथं थोडा वेळ झाला, इथं सगळीच चांगल्या क्षेत्रातली माणसं आहेत. ही माणसं आहेत वंगेकर सर, केसार सर, वंगेकर सर, आपले वंगेकर सर आणि एमटी सर, ही लोक तालुक्याचे नाव आपलं केले. शैक्षणिक क्षेत्रात आपला एक दबदबा. एमटी सर होते, आम्ही काम एकत्र केले पंचायत. या लोकांनी शिक्षणासाठी वाहून घेतले. मुलींचं वय किती आहे, आज सुद्धा ते शैक्षणिक क्षेत्रात काम करतात, सिटीत काम करतात. एमएल सर, मला वाटतं कुलगुरूसाठी सुद्धा तुमची शिफारस झालेली आहे. नाही काय, परंतु ते पीएचडी झाले. तुम्हीच माणगावची पहिली व्यक्ती माणगावची पीएचडी झाली. मोठमोठ्या कॉलेजला जिथं हजार विद्यार्थी आहेत तिथं त्यांनी काम केले, प्राध्यापक म्हणून, प्रिन्सिपल म्हणून काम केले. अशा महान व्यक्ती समोर तुमचा सत्कार झाला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सत्काराचं सोनं करायचं आहे की इथून पुढं मला जास्त म्हणजे कसं आता तुम्ही कसं होता, एका नदीत पोहत होता, आता कसं समुद्रात झालं. त्यामुळे स्पर्धा बी कशी आहे न खचता आपला ग्रामीण भागातला बुद्ध्यांक चांगला आहे. मागं न राहता आपण पुढे जायचं आहे, जगाबरोबर स्पर्धा करायची आहे, तरच आपण टिकणार एवढं सांगतो. आणि आज वाचनालयाच्या छोटेखानी कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सगळे इथं उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी सर्व इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला गावामार्फत माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला कधी काय अडचण लागली तर तुम्हाला निवांत भेटते. अनेक इकडे बघा, सुविधा उपलब्ध आहेत, स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. आता सांगू नये भाषण, आपला कार्यक्रम संपल्यानंतर तरी करता रघुनाथ माशेलकर हे वैज्ञानिक सल्लागार आहेत पंतप्रधानांचे. आता खेळू नका, नंतर खेळा, आता खेळू नका. तर हे रघुनाथ माशेलकर ते गोव्यात लहानपणी वडील वारले. आई 4 घरची दोन्ही भांडी करून त्या मुलाला सांभाळत होती. रघुनाथ त्यावेळचा छोटा रघुनाथ. मग रघुनाथ अभ्यास कसा करायचा? आई यांच्या घरात भांडी घासते, त्यांच्या पायरीवर बसून तो अभ्यास करायचा. आईनं हे घर झाल्यानंतर पुढं सुरुतकरांच्या घरात गेली भांडी घासायला. रघुनाथ सुरुतकरच्या घराच्या पायरीवर बसून अभ्यास करायचा आणि तो जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ झाला. रघुनाथ माशेलकर शिवाजी विद्यापीठाचे मागचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे सगळे वाचनालयाचे सभासद व्हा. ज्यावेळेला बोल कुलगुरू झाले त्यावेळेला ते पहिल्यांदा स्वतः बसले नाही खुर्ची, आईला बसवलं. आईच्या शेजारी उभं राहिले आणि फोटो काढून घेतला. सरांनी मगाशी सांगितलं होतं आई वडिलांना विसरू नका आम्हाला का, म्हणून मी देवानंद शिंदेचा उल्लेख केला. आणि ते एमपीएससीचे चेअरमन आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर एमपीएससीचे चेअरमन त्यामुळे गरिबी येते, काही आडवं येत नाही. हो, तुमची फक्त शिकायची जिद्द पाहिजे. एक फोटो घ्या सगळ्यांचा, फोटो घ्या एक सगळ्यांचा. सर्वात महत्वाचं डॉक्टर अब्दुल कलाम माहिती आहे तुम्हाला? अब्दुल कलाम सगळ्या क्रमाने वाचतात.